सो जस्ट आत्ताच आपला एपिसोड हा कंप्लीट झाला आहे जिओ हॉटस्टार आणि कलर्स मराठीवरचा. आणि आपण रिव्ह्यूसाठी पुन्हा एकदा या चॅनलवरती आलेलो आहोत. आणि रिव्ह्यूज मी तुम्हाला आजच्या एपिसोडचा रिव्ह्यूज अनबायस रिव्ह्यूज तुम्हाला देणार आहे, कारण आज नॉमिनेशन टास्क झाला. परत रुचिता आणि सोनालीचं भांडण झालं. त्याच्यानंतर तन्वी, सागर, परत तन्वी, दिव्या आणि खूप साऱ्या गोष्टी आजच्या एपिसोडमध्ये झालेल्या आहेत. त्याच्यावरती आपण याच व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मी आहे आलोक आणि या चॅनलचं नाव आहे आलोक फ्रेम्स. तर आपण चालू करूयात आजचा रिव्ह्यू. तर आजच्या एपिसोडची जी सुरुवात आहे ती एका चांगल्या डिस्कशनने म्हणता येणार नाही, पण एक नॉर्मल डिस्कशन होतं. जे करण सोनावणे, परत ओमकार राऊत आणि मे बी सागर कारंडे होता. हे तिघं बाहेर गार्डन एरियामध्ये बसले होते एका कोपऱ्यामध्ये आणि डिस्कस करत होते की तन्वी कोलते आणि विशाल कोटियान हे कपल झालेले आहेत किंवा तसं वागत आहेत. कपल आहेत असं दिसत आहेत. आणि ते कुठेतरी आजच्या एपिसोडमध्ये एका ठिकाणी ते दिसून आले, की हे दोघं आता एकत्र येऊन खेळणार आहेत. कारण विशाल कोटियानला माहिती आहे, की शोमध्ये कोण सर्व्हाईव्ह करू शकतं, कोण सर्व्हाईव्ह चांगलं करू शकतं. मग त्याच्या हिशोबानं तो काय करतोय, त्याच्यासाठी ज्या व्यक्ती लागतील, जे कंटेस्टंट लागतील, त्यांना तो स्वतः जवळ ठेवतोय आणि तसा तो गेम खेळतोय. आजच्या एपिसोडमध्ये तो जास्त काही दिसला नाही. आज ओमकार राऊत दिसला नाही, आयुष दिसला नाही, राकेश दिसला नाही आज एपिसोडमध्ये. बरेच कंटेस्टंट आहेत जे आजच्या एपिसोडमध्ये मिसिंग होते. त्यांना थोडंसं कुठेतरी स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल, बोलत राहावं लागेल, तर ते जाऊन कुठेतरी शोमध्ये दिसतील आपल्यालासुद्धा आणि त्यांनासुद्धा फुटेज मिळेल. म्हणजे ऑडियन्सपर्यंत त्यांना पोहोचता येईल. ते कसं होतं, की जर तुम्ही बोलणारच नाही, जर तुम्ही काही करणारच नाही, तर आपल्याला माहिती आहे बिग बॉस सीझन 3 मध्ये नाही 2 मध्ये 2 मध्ये एक खेळाडू आला होता. सॉरी 3 मध्ये बिग बॉस सीझन 3 मध्ये विशाल निकमच्या सीझनमध्ये एक खेळाडू आला होता, जो खूप नोन ॲक्टर होता टीव्ही इंडस्ट्रीचा. बट तो पहिल्या का दुसऱ्याच वीकमध्ये घराच्या बाहेर गेला, कारण तो बोलला नव्हता जास्त. तर त्याचं नाव आठवत नाहीये मला एक्झॅक्टली. पण असा सिनारिओ होता. मग तुम्ही जर बोलणारच नाही, तर तुम्ही दिसणार कसं? आणि मग तुम्ही दिसणारच नाही, तर लोकं तुम्हाला व्होट कसं करणार? जेव्हा की तो म्हणजे या नॉमिनेशनमध्ये राकेश बापट सेफ आहे. परत ओमकार राऊत सेफ आहे. आयुष संजीव सेफ आहे. बट त्यांना थोडंसं स्वतःला बकल करावं लागेल आणि शोमध्ये दिसण्यासाठी काही ना काही करावं लागेल. तुमचं याच्यावरती काय मत आहे? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. आणि त्याच्यानंतर बिग बॉसनी सगळ्यांना बोलावलं होतं आपल्या लिव्हिंग एरियामध्ये सोफ्यावरती आणि बोलावून सांगितलं, की तुम्हाला जी की दिलेली होती, लकी की, तर त्याचा तुम्हाला आता यूज करायचा आहे. त्या स्पेशल रूममध्ये यायचं आहे आणि तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळणार आहे, की 2 कंटेस्टंटला ते बोलावतील आणि 2 पैकी जो कंटेस्टंट सर्वात पहिल्यांदा बझर दाबेल, त्याला ती की यूज करून त्याला एकतर नॉमिनेशनपासून सेव्ह होऊन त्याला कॅप्टन्सीचं कंटेंडर होता येईल किंवा डायरेक्ट तो नॉमिनेट होऊन जाईल. तर मग इथे जे कंटेंडर होते म्हणजे की ज्यांना मिळाली होती ते करण सोनवणे, प्राजक्ता सुर्वे, परत दीपाली सय्यद आणि तन्वी कोलते, रुचिता जामदार आणि सोनाली यांना आणि अनुज रेमाने यांना ती की मिळाली होती. पण त्यांच्यापैकी काहीच कंटेस्टंटला संधी देण्यात आली. म्हणजे पहिल्यांदा तर रुचिताला सांगण्यात आलं, की "रुचिता, तुमच्याकडे की नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्या स्पेशल रूमचा ॲक्सेस तुम्हाला भेटू शकत नाही." मग रुचिताला आठवले, की "अरे, मी तर की करणला दिली होती स्विमिंग पूलचं पाणी पिण्याच्या बदल्यामध्ये." सो मग तिला आठवलं, ती करणकडे गेली. करणकडे गेल्यानंतर करणला तिने विचारलं. करण बोलला, "नाही, मी नाही देणार." म्हणजे करण हा माइंडने गेम खेळतोय सध्या. म्हणजे जेव्हा की त्याच्या लाईव्ह स्ट्रीम म्हणजे त्याच्या मित्रांनी जी लाईव्ह स्ट्रीम केली होती त्याच्या त्या पाणी पिण्याच्या ह्याच्यावरती. तर तेव्हाच मित्रांनी सुद्धा सांगितलेलं, की करण अशा प्रकारचं
गोष्टी बाहेर ह्याच्यापेक्षा घाण गोष्टी करतो, ती तर एक छोटीशी घाण गोष्ट आहे. आणि जेव्हा आपण काय नील बोलत होता. नील बोलत होता म्हणजे नील त्याच्या करणच्या फ्रेंडचं नाव आहे नील. तर नील बोलत होता, की इमॅजिकाला गेल्यानंतर लोकं तिथं इतके सारे लोकं असतात, जे स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये खेळत असतात आणि राईड्स करत असतात, स्विमिंग करत असतात. ते सुद्धा पाणी आपण पोटामध्ये घेतो. तेव्हा आपल्याला हायजीन वगैरे कुठल्या गोष्टी आठवत नाही. ते आपल्याला घाण वाटत नाही. बरोबर? तर मग तसा तो बोलत होता. ही त्याच्यासाठी कुठलीच घाण गोष्ट नाही असं तो बोलत होता आणि त्याने ते मजाक-मजाकमध्येच ते केलेलं होतं. त्यावेळी सुद्धा, पाणी पिण्याच्या वेळी. पण आता करणला पटकन लक्षात आलं बिग बॉसने सांगितल्यानंतर, की मी याचा वापर करू शकतो आणि माझ्याकडे आता 2 की आहेत आणि गेमसाठी हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. पुढे चालून मला कुठल्यातरी गोष्टीसाठी ते मला भेटू शकतं. त्याचा मी वापर करू शकतो. तर त्याने त्या हिशोबाने त्यावेळी चेंज केलं माइंड आणि तो बोलला, की "ऋतुजा सॉरी, मी नाही देऊ शकत." मग ऋतुजा त्याच्यानंतर रडली. रडल्यानंतर मग तिचा ड्रामा सुरू झाला. ड्रामा सुरू झाल्यावर ती त्याच्या विनवणी केली. गुडघ्यावर बसून तिने त्याला विनंती केली, की "मला दे. मला खूप गरज आहे. मी खूप स्वप्न बघून आले. मी खूप सॅक्रिफाईस करून आली आहे आणि हे माझं स्वप्न आहे. माझं स्वप्न मोडू नकोस. असं करू नकोस, तसं करू नकोस." म्हणून ती त्याला विनवत होती. पण तो नाही बोलला. कारण तो गेम खेळत होता. म्हणजे जे की रिअल आहे आणि त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. कारण 2 की मिळाल्यानंतर शोमध्ये पुढे गेल्यानंतर त्याला कुठल्यातरी गोष्टीचा फायदा होऊ शकतो. सो त्याच्यामुळं ती की त्याच्याकडे असणं सध्याला खूप महत्त्वाचं आहे आणि त्याने तेच केलं. आणि नंतर मग तिथं मध्ये-मध्ये बोलता-बोलता सोनाली राऊत तिथं बोलते, की हिला अक्कल नव्हती का की द्यायला? का अगोदर हिने की दिली? आधी द्यायचीच नव्हती. असं म्हणल्यानंतर मग ती आधीच तिचं खूप पायलअप झालेलं रुचिता जामदारचं आणि ती तर आहेच भांडणारी आहेच ती. मग तिने सोनाली राऊतसोबत अननेसेसरी ड्रामा क्रिएट करायला चालू केला, की "तू कोण आम्हाला अक्कल सांगणारी?" आणि असं-तसं. "मी कोल्हापूरची आहे, मी अशी आहे, मी असं करेन, तसं करेन. तू स्पून घेऊन आलेली आहेस. आम्ही स्पून नाही घेऊन आलो. आम्ही लहानपणापासून कष्ट केलं. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. असं-तसं, हे, ते." त्या दोघांचं तिथं भांडणं झालं आणि ती तिच्यासोबत खूप जोराजोरामध्ये भांडत होती. तिचा मुद्दा क्लिअर करत होती. इकडे तन्वी कोलते आणि दीपाली सय्यदला पहिल्यांदा पाठवलं होतं. दीपाली सय्यदला थोडासा गेम किंवा कुठे बोलायचं आणि कुठे स्वतःसाठी स्टँड घ्यायचा, हे अजून कळलेलं नाही. म्हणजे मे बी वेळ लागू शकतो कळायला. कारण ज्यावेळेस त्या झोनमध्ये गेल्यानंतर बझर दाबायचा होता. दीपाली सय्यदचा हात खाली होता आणि तन्वी कोलतेचा हात वर होता. म्हणजे व्ह्यूअर्स ॲज अ व्ह्यूअर्स आपण जेव्हा बघतो, तर त्यावेळेस आपल्याला असं दिसतं, की दीपाली सय्यदनेच बझर वाजवलेला आहे आणि ती जिंकलेली आहे टास्क तो. पण तिथं तन्वी कोलते बोलते, की मी वाजवलेला आहे आणि तिथं दीपाली सय्यद काहीच स्टँड घेत नाही. "हां, बिग बॉस यांनी वाजवलाय, यांना देऊन टाका," असं ती बोलते. मे बी तिला कळाला असेल गेम, नसेल किंवा तिला माहीत असेल, की मी एवढ्या लवकर तर घराच्या बाहेर जाणार नाही, म्हणून देऊन टाकूया तन्वीला एकदा चान्स, असं असेल किंवा खरंच दीपालीला गेम कळाला नसेल. मग बाहेर आल्यानंतर तन्वी तिच्या त्या ट्रॉमाबद्दल सांगते, की म्हणजे मी मध्ये गेल्यानंतर मला खूप अंधार-अंधार होता त्या रूममध्ये जाताना आणि मला काही दिसलं नाही असं-तसं. मी खूप घाबरले. मला पाणी प्यावंसं वाटलं असं-तसं म्हणून सांगते. तेव्हा विशाल कोटियाने एंट्री करतो आणि एंट्री केल्यानंतर तो बोलतो, की "नको सांगू त्यांना काही ह्या गोष्टी. तेच तुला कॅप्टन बनवणार आहेत. त्यांनाच जर तू असं गोष्ट सांगितली तर ते कसं तुला सपोर्ट करतील?" असं त्याने सांगितलं. मग ही एकच गोष्ट आहे, की हा मॅनिप्युलेट करतोय तुला किंवा हे दोघं सोबत गेम खेळतील येणाऱ्या दिवसामध्ये. दोघं सोबत गेम खेळतील आणि सोनाली राऊत बॉस, सोनाली राऊत एक नंबर कॅरेक्टर आहे शोसाठी तर एकदम परफेक्ट आहे, पण कॅरेक्टर पण एक नंबर आहे. एवढी शिव्या खाल्ली, एवढं तिने रुचिताने काय-काय बोललं तिला. ते बोलल्यानंतर पण रुचिता एकटी रडत बसली होती. त्यावेळेस तिथं जाऊन तिने तिचं सांत्वन केलं, की
का रडतीयेस तू? नको रडू. मी तुझ्यासाठी तुझ्याशी भांडले मला माहिती आहे. पण तू इथं एकटं रडत बसली आहे. मला बघवत नाही. त्याच्यामुळं मी रडू नको म्हणून तुला हे करतोय. तुला रडू नको म्हणून सांगतीये मी, असं ती बोलली. आणि इकडे प्राजक्ता आणि करणला त्या रूममध्ये पाठवलेलं. आणि तिथं विनर झाली आपली प्राजक्ता. कारण करणने मुद्दामून बजर वाजवलाच नाही. कारण तो कॉन्फिडंट होता, की तो जाणार नाही. नॉमिनेट जरी झाला, तरी तो घराच्या बाहेर जाणार नाही. म्हणून तो कॉन्फिडंट होता. त्याच्यामुळे त्याने बजरच वाजवला नाही आणि प्राजक्ताला जिंकू दिलं. इकडे आपला काय नाव त्याचं, रोशन आणि प्रभू डेन्यूबमध्ये डिस्कशन करत होते, की गावाकडची लोकं म्हणजे तो टॉपिक सुरू झालेला करणवरून. कारण करणला रुचिताने मजाकमध्ये ती की दिलेली, पण तिला माहीत नव्हतं, की पुढे जाऊन याचे कॉन्सिक्वेन्सेस तिला भोगावे लागतील. पण तिने देऊन टाकली मजाकमध्ये की. मग दिल्यानंतर बिग बॉस आहे. ते ट्विस्ट काहीतरी आणणारच, मुद्दामून काहीतरी ते करणारच मध्ये हे करण्यासाठी. सो त्यांनी ते केलं आणि त्याच्यानंतर मग रुचिता जामदारला अशी लक्षात आलं, की जगामध्ये लोकं खूप स्वार्थी आहेत आणि कोणावरच विश्वास नाही ठेवायला पाहिजे. आपण गावाकडची माणसं आहोत. आपला इझिली लोकं फायदा घेऊन जातात, असं ती बोलत होती. मग तेच डिस्कशन रोशनने कंटिन्यू केलं प्रभूसोबत, बारक्या पोरासोबत, आपल्या डेन्यूबच्या त्या एरियामध्ये. आणि रोशन भजनकर म्हणतो, की शहरातली लोकं आपल्या सुखावर पाय ठेवून पुढे जातात. त्यांना आपलं काहीच पडलेलं नसतं. शहरातली लोकं काही विचारच करत नाहीत, हे करत नाहीत. म्हणजे गावाकडचं कार्ड तो प्ले करत होता. जेव्हा की त्याच्यासोबत काहीच झालं नव्हतं. झालं जे होतं ते रुचितासोबत झालेलं होतं. तुम्ही एखाद्या शोमध्ये येताय, तुम्हाला शो माहिती आहे, तुम्ही अगोदर बघितलेला आहे. तुम्हाला मध्ये काय करायचं, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात. तरी पण तुम्ही मुद्दामून त्याच गोष्टी रिपीट करता. त्यावेळेस ते गावाकडचं कार्ड तुम्ही प्ले करताय, असं साउंड होतं. आणि त्याच्यानंतर मग सुरू झाला आपला नॉमिनेशन टास्क. नॉमिनेशन टास्कमध्ये पहिल्यांदा बोलावलं होतं आपल्या प्राजक्ताला. कारण जे जिंकले होते, म्हणजे ज्यांनी जो टास्क जिंकला होता कीचा, मध्ये जाऊन बजर ज्यांनी वाजवला होता, तर त्यांना नॉमिनेशनची संधी देण्यात आली होती. आणि बाय डिफॉल्ट रुचिता आणि सोनालीमध्ये ते बजर वाजवायचं टास्क होणार होता. पण बाय डिफॉल्ट रुचिताकडे कीच नव्हती. त्याच्यामुळे बिग बॉसने अनाउन्स केलं, की सोनाली राऊत विनर आहे आणि कॅप्टन्सीसाठी कंटेंडर ती आहे. मग आता जे कॅप्टन्सीचे कंटेंडर आहेत, कॅप्टन्सीचे जे कंटेंडर आहेत, तर ते कंटेंडर आहेत सोनाली, तन्वी आणि प्राजक्ता. हे तिघं सध्या कॅप्टन्सीचे कंटेंडर आहेत. सो या तिघापैकी कोण कॅप्टन होणार किंवा अजून एक कुठला कंटेस्टंट याच्यामध्ये ॲड होणार, ते आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये आणि परवाच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळूनच जाईल. आणि मग प्राजक्ताला जेव्हा नॉमिनेशनला बोलवलं, तर त्यावेळेस ती खूप घाबरली होती बिचारी. तिला, आणि कारण बिग बॉसने असं सांगितलेलं, की हे तिघं कॅप्टन्सीचे कंटेंडर आहेत आणि यांच्याकडे की आहे आणि यांनी जिंकलेली आहे आणि हे शॉर्टकटच्या दारातून आलेले आहेत. मग त्याच्यामुळं यांच्याकडे पॉवर आहे. हे ज्या दोघांचे नावं घेतील ते थेट नॉमिनेट होतील. म्हणजे कसं असतं बिग बॉसमध्ये, जेव्हा प्रत्येक कंटेस्टंट 2-2 व्यक्तीची नावं घेतो आणि मेजॉरिटी ज्याला मिळते तो नॉमिनेट होतो. पण यावेळेस काय केलं, तर त्यांना सांगितलं, की हे तिघं आहेत ज्यांना की मिळालेली आहे. त्याच्यामुळं हे तिघं जे 2-2 नावं घेतील ते थेट नॉमिनेट होतील एलिमिनेशनसाठी. सो प्राजक्ताला जेव्हा बोलवलं, तर बिचारी प्राजक्ता खूप हळव्या मनाची, खूप तिला कळालं नाही, खूप कन्फ्यूज आहे ती, भोळी आहे ती, खूपच भोळी आहे. तिला टास्कच कळाला नाही, की तिला नॉमिनेट करायचं होतं 2 लोकांना. मग ती तिथं जाऊन कारणं देते, की आय एम सॉरी गाईज आणि असं आणि तसं. म्हणजे ते कुठेतरी मुद्दामून केल्यासारखं होतं, की आय एम सॉरी गाईज आणि मला खूप वाईट वाटतंय, पण मला हे टास्क दिलाय म्हणून मला करावं लागतंय. आणि त्याच्यानंतर ती रडली पण, की माझ्यामुळे थेट
अनुश्री आणि प्रभू माझ्यामुळे थेट नॉमिनेट झाला. म्हणून ती रडली पण नंतर. मग तिने नॉमिनेट जे केलं होतं ते प्रभूला केलेलं होतं आणि अनुश्रीला केलेलं होतं. मग त्याच्यानंतर द विलन ऑफ द हाऊस सध्या तरी जी आहे तन्वी कोलते फिमेलमधून, तर तिला बोलवलेलं आणि ती खरंच काही दिवसामध्ये शोची विलन ती होऊ शकते. कारण रुचिता जामदार आणि तन्वी कोलतेमध्ये रुचिता जामदार ही पॉझिटिव्ह वेमध्ये लीड करू शकते. पण ही काय म्हणतात तन्वी जी आहे ती निगेटिव्ह वेमध्ये ती विलन नक्की होणार आहे शोची येणाऱ्या काही दिवसामध्ये. तुम्ही पण बघाल. मग तिला पहिल्यांदा बोलवण्यात आलं, तेव्हा तिने दिव्या शिंदेचं नाव घेतलं, की इन्व्हॉल्वमेंट कमी आहे आणि तुम्ही बोलत नाही, असं करत नाही. नाही तुम्ही टास्क नीट नाही केला. तिला जो टास्क देण्यात आला होता भांडे घासायचा, तो तुम्ही नीट नाही केला. असं तन्वीने तिला नॉमिनेशनमध्ये त्या कारणामुळे नाव घेतलं होतं. मग त्याच्यावरती दिव्या शिंदेने तर तिच्या स्टाईलमध्ये तिची जी स्टाईल आहे बाहेरची, भाषणाच्या स्टाईलमध्ये जी ती भांडते, रोखटोक भांडते, तर त्या स्टाईलमध्ये तिने तिचा मुद्दा पूर्णपणे मांडला आणि जो की योग्य होता. कारण तिने तिच्या परीने केलेलं, पळत-पळत जाऊन ती एकटंमध्ये जाऊन भांडे आणत होती, ठेवत होती, घासत होती. सगळ्या गोष्टी ती करत होती. टास्क ती परफॉर्म करत होती. तुम्ही जर असतात तन्वी, तर तुम्ही पण तेच केलं असतात. तुम्हाला पण तेवढं पळणं तर तुम्हाला झालंच नसतं मे बी. ती पळाली तरी. पळून तिने जाऊन मध्ये जाऊन सगळ्या गोष्टी आणल्यासुद्धा आणि टास्क जिंकवलासुद्धा तिने. बाकी सगळ्यांनी हेल्प केली, पण तिनं पण पळू-पळू ती पण टास्क केली होती. माझं एवढंच म्हणणं आहे. सो मग त्यावेळेस ती दिव्या शिंदे भडकलेली आणि तिने तिचा मुद्दा मांडलेला आणि तिची जी स्टाईल आहे, ती असं म्हणजे दिव्या शिंदे जी आहे ती बोलताना भाषणाची स्टाईल असल्यामुळे तिच्या हाताचे ॲक्शन खूप जास्त येतात. म्हणून ती त्या ॲक्शनमध्ये बोलत होती. मग त्याच्यानंतर तन्वी खोलतेला पण काहीतरी झालं. तिनं पण तिची ॲक्शन कॉपी केली दिव्या शिंदेची आणि बोलली, की माझं बोलून झालेलं आहे. मी आता दुसऱ्या कंटेस्टंटकडे वळते." आणि मग तिने नाव घेतलं सागर कारंडेचं. सागर कारंडे दिसत तर नव्हता. म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये तर तो नाही दिसला. परवाच्या पण नाही दिसला. तो तेवढा नाही दिसला. थोडा दिसला. पण मग ते जे बोलणं होतं तिचं, ते योग्य होतं, की म्हणजे तुम्ही शोमध्ये दिसत नाही, बोलत नाही. पण तिने जे कारण दिलं, की तुम्ही खेळत नाही, तुम्ही टास्क नाही खेळला. अरे तुमच्या हातात तर होतं. तुम्ही शॉर्टकटचे जे सदस्य होते, तुमच्या हातातच होतं. कोणाला द्यायचं, कोणाला नाही द्यायचं आणि तेव्हा ती बोलत होती, की "मी तुमचं नाव घेतलेलं, पण यांनी नाही ऐकलं." मग तू ठाम राहायला पाहिजे होतं तुझ्या नावावरती. तू जर एका व्यक्तीचं नाव घेतोय, तर तुला ठाम राहायला पाहिजे त्या नावावरती, की तेच नाव खेळायला आलं पाहिजे. मग तू त्याला सागरला बोलतेस का, की तुम्ही टास्कच नाही खेळला म्हणून. मग त्याच्यावरती सागर कारंडेसुद्धा भडकला होता त्या वाक्यावरती आणि सागर कारंडेने सुद्धा त्याचा मुद्दा जो आहे तो ठामपणे मांडला होता आणि ती मध्ये-मध्ये बोलत होती. त्यावेळेस तो बोलला होता, की "माझं बोलून झालेलं नाहीये, त्याच्यामुळे तू शांत बस. तुझा आवाज चढवू नको. माझं बोलून झालेलं नाही." आणि मग तिकडून जेव्हा तो सागर कारंडे जोरात बोलतो, तेव्हा ती शांत थांबून ऐकत असते. मग ऐकत असताना इकडून सोनाली राऊत बोलते, की "आता गप्प झाली ती, आता नाही बोलणार. आता आवाज ऐकला ना, आता नाही बोलणार." मग त्याच्यावर पण ती भडकते तन्वी, की "तुझे कानावरचे केस जे आहेत ते मागे कर आणि ऐक आणि असं मी त्याच्या आवाजाला नाही घाबरत. मी फक्त शांत बसले. मी फक्त बिग बॉसचा आवाज ऐकला तरच मी शांत बसेन. तुमच्या आवाज ऐकल्यानंतर मी शांत नाही बसणार. तुम्ही कोण मला शांत बस म्हणणारे?" असं-तसं. तिथं पण ती भांडली. मग त्याच्यानंतर हिला बोलवण्यात आलं, सोनाली राऊतला. सोनाली राऊतला बोलवण्यात आलं, तर तेव्हा सोनाली राऊतने पहिल्यांदा जे नाव घेतलं, ते राधा पाटीलचं घेतलं. कारण खरंच राधा पाटील कालच्या त्या दीपाली सय्यदच्या मुद्द्याशिवाय बाकी कुठे ती हायलाइट झालेली दिसलीच नाही. म्हणजे आणि या आठवड्यात ती नॉमिनेट झाली आहे. सो मे बी या वीकमध्ये राधा पाटीलचाच नंबर होऊ शकतो एलिमिनेशनचा. कारण नॉमिनेटेड जे कंटेस्टंट आहेत, तर ते अनुश्री माने आहे, परत रोशन भजनकर आहे, करण आहे, सागर आहे, परत
अजून कोण आहे, प्रभू आहे, राधा पाटील आहे आणि रोशन भजनकर आहे, करण आहे, राधा पाटील आहे, आणि सागर कारंडे. एवढे कंटेस्टंट आहेत जे नॉमिनेटेड आहेत. सो यांच्यापैकी प्रभूला तर बिग बॉसवाले काढणार नाहीत, कारण त्याच्याकडून अजून खूप कॉन्टेंट यायचा बाकी आहे. तो अजून देईल तुम्हाला. सो त्याच्यामुळे त्याला तर नाही काढणार. मग वीक कंटेस्टंट उरला कुठला, जो बोलत नाहीये, जो काही करत नाहीये शोमध्ये, तो आहे राधा पाटील आणि रोशन भजनकर. कारण हे दोघं दिसले नाहीत आल्यापासून आणि दिसतील, हळू दिसतील. सो मग सोनाली राऊतने राधा पाटीलचं नाव घेतलं आणि बोलली की ही माझी बेडमेटच आहे आणि तरी पण ही काही बोलत नाही, येते आणि झोपून जाते, काहीसुद्धा बोलत नाही, काहीच करत नाही, आल्या-आल्या झोपून जाते आणि हे नाव घेऊन मी माझ्याच पायावरती कुऱ्हाड मारलेलं आहे, कारण माझ्यासाठी राधा पाटील जेवण बनवते, असं तसं म्हणून. मुद्दा व्हॅलिड होता. जे रिझन होतं सोनाली राऊतचं, ते एकदम व्हॅलिड होतं राधा पाटील बद्दलचं, की ती ॲक्टिव्ह नाही तेवढी शोमध्ये आणि दिसत नाही शोमध्ये. आणि दुसरं नाव तिने घेतलेलं रोशन भजनकरचं, की रोशन तुम्ही पण नाही दिसत म्हणून. तुम्ही बसलेले असता कुठेतरी, तुम्ही तेवढं बोलत नाही, ॲक्टिव्ह नाही, तुम्ही कोणासोबत बोलत नाही, कोपऱ्यामध्ये बसलेले असता, मिसळत नाही तुम्ही, असं कारण ती दिली होती. दोघांबद्दलचं पण कारण बरोबर होतं. आता याच्यानंतर घरामध्ये ग्रुप्स क्लिअरली डिवाइड झालेले आहेत. एक ग्रुप तर नक्की बनलेला आहे. जो ग्रुप आहे रुचिता, राधा, तन्वी, रोशन आणि प्रभू. कारण ह्या सगळ्यांनी स्वतःला गावाकडचा ग्रुप असं घोषित केलेलं आहे. आपण गावाकडून आलोय आणि आपल्याला हे शहरातले लोकं असं वागवतायत. हे नवीनच ह्या वर्षी चालू झालेलं आहे. प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन चालू होतं. यावर्षी चालू झाले की गावाकडची लोकं आणि शहराकडची लोकं, हे चालू झालेलं आहे यांचं. मग त्यांनी ग्रुप डिवाइड करून घेतलाय स्वतःच आणि ते एका ग्रुपमध्ये आहेत करण, ओमकार राऊत तन्वीच्या ग्रुपमध्ये इनडायरेक्टली आहे. कारण ओमकार राऊत तन्वीला कॅप्टन बनवण्यासाठी सपोर्ट करणार आहे टास्कमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये रात्री ती बोलत होती त्याला. त्याने बोलला की मी सपोर्ट करेल तुला कॅप्टन्सीसाठी, असं वगैरे. मग त्या दोघांचं डिस्कशन झालेलं आणि मग यांचा ग्रुप होता. या ग्रुपमध्ये हे अशी चर्चा करत होते की तू बघितलंस ती 2 नावं, तिचे 2 नॉमिनेशन जे होते ती कसे घेतले आणि सोनालीने प्राजक्ताचे 2 नावे कसे होती तू बघितलंस? मग तन्वीने तिची ॲक्टिंग केली की बिग बॉस मला खूप जड जाते, मला टास्क नाही कळत आहे आणि ती रडायला चालू झाली होती प्राजक्ता, की मला टास्क नाही कळला, असं नाही तसं नाही, मी नावं चुकीची घेतली, असं तसं म्हणून. प्रभू नॉमिनेट झाला माझ्यामुळं, अनुश्री माझ्यामुळं नॉमिनेट झाली. म्हणून ती आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये रडतच होती प्राजक्ता नॉमिनेशनच्या नंतर, की माझ्यामुळे 2 चांगले माणसं नॉमिनेटेड झालेत आणि असं तसं म्हणून. डम दिसत होती ती त्या गोष्टीसाठी. पण तिने तसं केल्यामुळे तन्वी विलन दिसली आज. कारण ती भांडली ना. ती भांडली, नॉमिनेशनमध्ये भांडली सुद्धा आणि पूर्ण आजच्या एपिसोडमध्ये तिचा आवाज वरच होता, खाली नव्हता. 2-3 डिस्कशनमध्ये तिचा आवाज खाली होता. बाकीच्या डिस्कशनमध्ये तर तिचा आवाज पूर्ण वरच गेलेला. मग यांचं डिस्कशन कंप्लीट होतं. गावाकडचं, शहराकडचं. त्याच्यानंतर डिस्कशन जे चालू होतं, बाहेर येऊन प्रभू येऊन बोलतो की आता मी पण बोलणार. आता मी नाही गप्प बसणार. आता मी पण हे करणार, ते करणार. मग राधा पाटील पण इकडं म्हणते, आता मी नाही बसणार गप्प. आता मी पण तिला एकदम भारी उत्तर देणार सोनालीला, असं करणार. ती ढम दिसत होती, पागल दिसत होती तसं बोलताना. आणि ती मध्ये रूममध्ये आल्यानंतर पण ती गपचूप येते सोनाली राऊत, तिचं सामान ठेवायला बेडवरती. तिच्याच बेडवरती तुम्ही झोपलेले आहेत दोघं, तन्वी आणि राधा पाटील. आणि परत तिला बोलते की मी जागी आहे, ती बोलतीये, असं ती बोलते राधा पाटील सोनाली राऊतना. मग सोनाली राऊत म्हणते की मी माईक घातलेला नाहीये, सॉरी म्हणते आणि ती बाहेर निघून येते. ती त्याला सांगता ती हसत तसं सांगत असते. सो आजच्या एपिसोडमध्ये ह्याच सगळ्या गोष्टी झाल्या
आणि आजचा जो एपिसोड होता तो एकदम पीक लेव्हलचा होता. कारण नॉमिनेशन टास्क झाला. परत सगळ्याचे जे खरे चेहरे आहेत ते हळू-हळू आपल्याला दिसतायत. आणि करण सोनवणे ज्या आहेत, सोनवणे वहिनी तर त्या एकदम डोक्याने खेळतायत सध्या तरी. अजून त्यांना असंच असंच त्यांनी खेळलं पाहिजे, तर ते जाऊन शो जिंकू सुद्धा शकतात. कारण ते डोकं लावून खेळतात. आणि माझं एवढंच म्हणणं असेल, की राकेश बापट आहे, बाकीचे जे कंटेस्टंट आहेत त्यांना थोडंसं दिसण्यासाठी किंवा थोडंसं शोमध्ये टिकून राहण्यासाठी, सर्व्हाईव्ह करण्यासाठी बोलावं लागेल. मुद्दे उचलावे लागतील, टास्कमध्ये परफॉर्म करावं लागेल, गोष्टी हँडल कराव्या लागतील. आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये फक्त दिसलेच कोण तर करण सोनवणे, दीपाली सय्यद, सोनाली राऊत, रुचिता, तन्वी, राधा, रोशन, सागर कारंडे अजून कोण दिसलंय? दिव्या शिंदे आणि प्राजक्ता सुर्वे. हेच मेन कॅरेक्टर आजच्या एपिसोडचे होते. सो मला असं वाटतं, की तुम्ही जर इन्व्हॉल्वमेंट दाखवलात, तर तुम्ही सुद्धा एपिसोडमध्ये दिसाल. सो त्याच्यामुळं त्यांनी इन्व्हॉल्वमेंट दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि आजच्या एपिसोडवरती तुमचा काय रिव्ह्यू आहे आणि तुमचे काय कमेंट्स आहेत, ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगू शकता. आणि आपण आता उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी याच चॅनलवरती याच टाईमला आपण भेटूयात.